नमस्कार. 11 ऑक्टोबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजच्या ठळक घडामोडी. टेंबी शेत शिवारात एका माथेफिरूने 35 वर्षीय महिलेसमोर नग्न होत केला तिचा विनयभंग. यावल चोपडा रस्त्यावर 22 वर्षीय तरुणाला शहरातील एकाची शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी. यावल येथील सातोद रस्त्यावर 49 वर्षीय इस्माला शहरातील दोघांनी शिवीगाळ करून दिली धमकी. यावल पोलीस ठाण्यात तक्रार. अल्पवयीन मुलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार, संशयिताला 4 दिवसाची पोलीस कोठडी. राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग यावल तालुकाध्यक्षपदी अरुण लोखंडे तर उपाध्यक्षपदी राहुल गजरे यांची निवड. किनगाव येथे बजरंग दल शाखेचे थाटात उद्घाटन. गावातून काढली छत्रपती शिवाजी महाराज शौर्य यात्रा. तर नावी गावात संत सेना नाभिक बहुद्देशीय संस्थेतर्फे शिवरत्न जिवाजी महाले जयंती साजरी. आता बघूया सविस्तर घडामोडी. यावल तालुक्यातील टेंभी शेतशिवारात रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी एका 35 वर्षीय महिलेसमोर यावल शहरातील एकाने आपल्या अंगावरील संपूर्ण कपडे काढून नग्न होत महिलेला बघून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत तिचा विनयभंग केला. तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टेंभी तालुका यावल या शेतशिवारामध्ये सार्वजनिक रस्त्यावर एक महिला शेतात काम करत होती. दरम्यान तिच्यासोबत इतर काही महिला होत्या. त्याचवेळी यावल शहरातील शेख आलिम शेख सलीम राहणार इस्लामपुरा यावल हा त्या ठिकाणी गेला आणि त्याने सदर महिलेला पाहून आपल्या अंगावरील संपूर्ण कपडे काढून टाकले आणि नग्न होऊन सदर महिलेच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले आणि या महिलेचा विनयभंग केला. तेव्हा 35 वर्षीय महिलेने यावल पोलीस ठाणे गाठले आणि यावल पोलीस ठाण्यात 35 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून शेख आलिम याच्या विरुद्ध विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोडे करीत आहे. यावल शहरातील चोपडा रस्त्यावर एका 22 वर्षीय तरुणाला किरकोळ भांडणाच्या कारणावरून काही एक कारण नसताना शिवीगाळ करून शहरातीलच एकाने त्याला जीवेठार मारण्याची धमकी दिली. तेव्हा या प्रकरणी 22 वर्षीय तरुणाने यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. यावल शहरात चोपडा रस्ता आहे. या चोपडा रस्त्यावर एक 22 वर्षीय तरुण उभा होता. तेव्हा त्या ठिकाणी शहरातीलच सईदपुरा भागातील एक जण गेला आणि त्याने त्याला बघून शिवीगाळ केली आणि त्याला जीवेठार मारण्याची धमकी दिली. तेव्हा खाटिकवाडा भागातील रहिवासी या 22 वर्षीय तरुणाने यावल पोलीस ठाणे गाठले आणि यावल पोलीस ठाण्यात सईदपुरा भागातील एकाने आपल्याला काही एक कारण नसताना शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली म्हणून तक्रार नोंदवली आहे. यावल शहरातील सातोद रस्त्यावर एका 49 वर्षीय इस्माला काही एक कारण नसताना यावल शहरातील बारीवाडा भागातील रहिवासी दोघांनी शिवीगाळ करून धमकी दिली. तेव्हा 49 वर्षीय इस्माने 2 जणांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. यावल शहरातील सातोद रस्त्यावर जळगाव येथील रायसोनी नगरातील रहिवासी 49 वर्षीय इसम आला होता. तेव्हा त्या ठिकाणी यावल शहरातील बारीवाडा भागातील 2 जण गेले आणि काही एक कारण नसताना या 49 वर्षीय इस्माशी त्यांनी वाद घातला व या दोघांनी त्याला शिवीगाळ करून धमकी दिली. तेव्हा 49 वर्षीय इस्माने यावल पोलीस ठाणे गाठले आणि यावल पोलीस ठाण्यात काही एक कारण नसताना यावल शहरातील बारीवाड्यातील दोघांनी आपल्याला शिवीगाळ करून धमकी दिली म्हणून यावल पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली आहे. यश एजन्सी यावल घेऊन आले आहे मेगा फेस्टिवल ऑफर. या गणेशोत्सवापासून ते थेट दिवाळीपर्यंत 5,000ची वस्तू खरेदी करा आणि सहभागी व्हा लकी ड्रॉमध्ये. या लकी ड्रॉचं प्रथम बक्षीस आहे स्मार्ट LED TV, द्वितीय बक्षीस वॉशिंग मशीन, तृतीय बक्षीस सायकल आणि चौथे बक्षीस वॉटर फिल्टरसह अनेक बक्षिसं यात आहेत. त्याचप्रमाणे आपण प्रत्येकी RCD प्रोडक्ट खरेदी केल्यावर 15,000च्या खरेदीवर मिळवा एक आकर्षक भेटवस्तू. त्याचप्रमाणे यश एजन्सीमध्ये बजाज फायनान्स उपलब्ध आहे. खरेदीवर कॅशबॅक उपलब्ध आहे. क्रेडिट कार्डवर आकर्षक डिस्काउंट देखील आपल्याला मिळेल. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. यश एजन्सी यावल, शेतकी संघ शॉपिंग कॉम्प्लेक्स यावल. खालकोट येथील एका 50 वर्षीय इस्माने
14 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केले व तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत बलात्कार केला, तेव्हा पोलिसांनी या संशयिताला सातपुड्याच्या जंगलातील गाड्र्या परिसरातून अटक केली व त्याला विशेष न्यायालयात हजर केले असता 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर पीडित बालिकेला कुटुंबियास सोपवले आहे. खालकोट तालुका यावल येथील सुकलाल टकल्या बारेला वय 50 वर्ष या नराधमाने एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचे कसले तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेत अपहरण केले होते. तेव्हा या पीडित मुलीच्या पालकांनी यावल पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. तर या गुन्ह्याचा तपास करताना यावल पोलिसांच्या पथकाने सुकलाल बारेला याला सातपुड्याच्या वनराईत असलेल्या गाड्र्या येथून ताब्यात घेतले व अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे अर्थात बलात्कार झाल्याचे उघडकीस आले. तेव्हा या गुन्ह्यात बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा अन्वय अत्याचाराचे कलम वाढवण्यात आले आहे व पीडित बालिकेला कुटुंबियाच्या सुपूर्द केले. तर या 50 वर्षीय नराधमाला जळगाव येथील विशेष बाल न्यायालयामध्ये हजर केले असता न्यायाधीशांनी त्याला 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे, हवालदार श्याम धनगर करीत आहे. राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग यावल तालुका अध्यक्षपदी अरुण लोखंडे यांची तर उपाध्यक्षपदी राहुल गजरे यांची निवड करण्यात आली आहे. जळगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात सदर नियुक्तीपत्र देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अशोक सोनवणे यांनी सामाजिक न्याय विभाग यावल तालुका अध्यक्ष म्हणून अरुण लोखंडे यांची तर उपाध्यक्ष म्हणून राहुल गजरे यांची नियुक्तीपत्र देऊन निवड केली आहे. यावेळी यावल तालुका अध्यक्ष प्राध्यापक मुकेश येवले, सोपान पाटील, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष पवन पाटील हे उपस्थित होते. तेव्हा या दोघांच्या या पदावर झालेल्या निवडीबद्दल जिल्हा प्रवक्ते तथा यावल नगरीचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, विजय पाटील, अब्दुल सईद, आदिवासी सेलचे जिल्हा अध्यक्ष MB तळवी, हाजी अकबर खाटीक, अशोक भालेराव, डॉक्टर हेमंत येवले, अमोल दुसाने, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष किरण पाटील, प्रसन्ना पाटील, ॲडव्होकेट निवृत्ती पाटील, कामराज घारू, अनवर खाटीक, जाकीर शेख, वसंत पाटील, बापू जासूद, हितेश गजरे, मोहसिन खान, समाधान पाटील, पितांबर महाजन, करीम मनियार, कोमलसिंग पाटील, मनू महाजन, सुभाष फेगडे, द्वारकाबाई पाटील, अन्सार खान, रोहन महाजन, सचिन पारधे, शुभम गजरे, कुलदीप गजरे, विनोद पाटील, राहुल चौधरी, एजाज पटेल, आबिद कच्छी, आरिफ खान, आमोदेकर मॅडम, निलिमा धांडे, निलेश बेलदार, आरिफ तळवी, दीपक तळवी, मयूर पाटील, रोहन महाजन, चेतन पाटीलसह आदींनी या दोघांचे अभिनंदन केले आहे. यावल शहरात फैजपूर रोडावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता 8वीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पासची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे. तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा. फैजपूर रोड, हॉटेल भाग्यश्रीच्या समोर, दिशा कौशल्य विकास संस्था, यावल. विश्व हिंदू परिषद यांच्या वतीने किनगाव गावात बजरंग दलाच्या शाखेचे उद्घाटन मोठ्या थाटात पार पडले आणि या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज शौर्य रथ यात्रा गावातून काढण्यात आली. किनगाव तालुका यावल येथील बाजीराव नगरामध्ये मोठ्या थाटात विश्व हिंदू परिषदच्या वतीने बजरंग दल शाखेचे उद्घाटन करण्यात आले. सदरचे उद्घाटन कट्टर हिंदुत्ववादी व्याख्याते कीर्तनकार हबप योगेश महाराज जळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच धर्मजागरण कीर्तन सोहळा देखील या ठिकाणी पार पडला. दरम्यान किनगाव गावात बजरंग दल शाखेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज शौर्य रथ यात्रा देखील मोठ्या उत्साहात काढण्यात आली. यामध्ये मोठ्या संख्येत हिंदू समाज बांधव या रथयात्रेत शौर्य यात्रेत सहभागी झाले होते. मोठ्या उत्साहात किनगाव गावात बजरंग दलाच्या शाखेचे उद्घाटन पार पडले. नावी या गावात श्री संत सेना नाभिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने शिवरत्न जिवाजी महाले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त
निमित्त न्हावी गावातील स्मशानभूमीमध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आले। न्हावी या गावात समस्त समाज बांधवांच्या वतीने श्री संत सेना नाभिक बहुउद्देशीय संस्थेच्या पुढाकाराने शिवरत्न जिवाजी महाले यांची जयंतीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमानिमित्त शिवरत्न जिवाजी महाले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व त्यानंतर समाज बांधवांच्या वतीने गावातील स्मशानभूमीत स्वच्छता अभियान राबवण्यात आले। या ठिकाणी सर्व समाज बांधवांनी एकत्र येत संपूर्ण परिसर स्वच्छ केला। या कार्यक्रमात किशोर श्रीखंडे, एकनाथ वसाने, दिगंबर श्रीखंडे, शशिकांत श्रीखंडे, प्रेमचंद श्रीखंडे, निखिल श्रीखंडे, हेमंत श्रीखंडे, दीपक श्रीखंडे, विनोद चौधरी, किशोर वसाने, अनिल श्रीखंडे, प्रकाश वसाने, दीपक वसाने, राज वसाने, पुरुषोत्तम श्रीखंडे, दिलीप श्रीखंडे यांनी पुढाकार घेऊन या संपूर्ण भागात स्वच्छता अभियान राबवले। या कार्यक्रमात नाभिक समाजातील 2 युवक यामध्ये रवींद्र वसंत वसाने व भिकन शांताराम वसाने या दोघांची भारतीय रेल्वे विभागात निवड झाल्याबद्दल संस्थेतर्फे या दोघांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। तसेच समाज बांधवांना संस्थाध्यक्ष किशोर श्रीखंडे व माजी अध्यक्ष किरण लोंढे यांनी मार्गदर्शन देखील केले। मोठ्या उत्साहात न्हावी या गावात शिवरत्न जिवाजी महाले यांची जयंती साजरी करण्यात आली।